आमच्या दृष्टीनं आज तो प्रश्न तातडीचा आहे असा आम्हाला वाटत नाही. आम्ही हा निकाल घेतला आहे की हे 3 मुख्य पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आम्ही एकत्र लोकांच्या समोर जातोय, कार्यक्रम मांडणार आहोत, लोक मागणार आहोत. आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना, काही पक्षांना, काही विचारांना म्हणून घेण्याची आमची इच्छा आहे. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी, CPM, CPI, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश यादव, त्याचे सहयोगी समाजवादी पक्ष, अशा सगळ्यांना म्हणून घेऊन आम्ही लोकांच्या मदतीने, लोकांचा पाठिंबा मिळवून एक महाराष्ट्र म्हणजे प्रगतीची पर्याय हा उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही लोक असं म्हणतात की मी सापड एकदा लोकांच्या समोर गेलो, कार्यक्रमाला मान्यता घेतली, लोकांनी शक्ती दिली की त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेता येतो. तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल, कदाचित काही लोकांना माहीत असेल तर नसेल, 1977 साली आणीबाणीच्या नंतर देशामध्ये जनता सूचनेनं समविचारी लोक सगळे एकत्र आले. पक्षानंतर सापला, निवडणुकीला लोकांच्या समोर गेले, लोकांनी शक्ती दिली, निवडून दिलं आणि निवडून आल्याच्या नंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली. ज्यावेळेला आम्ही लोकांना मत मागत, त्यावेळेचे लोक मत मागायला जात होते, त्यामुळे मोरारजी देसाई प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत हे कधी लोकांना सांगितलं नव्हतं. पण तरी लोकांनी शक्ती दिली तर प्रधानमंत्री झाले, देश चालला. हा आमचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर आज आम्हाला लोकांना हा विश्वास द्यायचा आहे की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय हा तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांच्या समोर देतो. आणि निवडणुकीत लोकांची शक्ती पाठिंबा मिळाल्याच्या नंतर मग मंत्रिमंडळ कोण काय घ्यायचं या गोष्टी ठरवते. एकंदरीत आपण बाबासाहेब महायुतीमध्ये अजितदादांची कुठेतरी गोष्टी होत चालले, ते बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये अशी चर्चा सुरू आहे. माहिती नाही. तिसरी आघाडी आता येते, राजू शेट्टी आणि बाकी सर्व बच्चू कडू वगैरे येतात, परिणाम होऊ शकतो का? लोकशाहीमध्ये कोणाला अधिकार नाही, काही करत असतील तर त्यांचा अधिकार आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या लोकांची आत्ताची मानसिकता जी आहे ती आम्हाला लोकांना मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही आमचा कार्यक्रम, आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जातो. पर्यायी काही लोक येतील, काही संघटना बोलवतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोक, महाराष्ट्राची जनता आज आम्हाला लोकांना साथ द्यायचा मनस्थितीत आहे असा आमचा ऑब्झर्वेशन आहे. पटोलेंना मुख्यमंत्री पद मिळावं असं विदर्भातल्या नेत्यांचा सुरू आहे आणि नागपूर शहरातल्या साईच्या साई जागा काँग्रेसला मिळाव्यात असं विदर्भातल्या नेत्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय त्याच्यावर? कुठल्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता हा राज्य प्रमुख व्हावा असं वाटलं तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. प्रश्न असा आहे की 6 जागा त्या सगळ्या जागा कुणाला याचं मी आजकाल काही सांगू शकत नाही. आणि त्याचं कारण असं आहे
की आम्ही एक सहांची समिती केली. त्याच्यात कोणते मतदारसंघ कुणाला द्यायचे याचा निर्णय ते घेतले. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेतली. म्हणजे त्यांची चर्चा झाली. आता शेवटचा त्याच्याचा हा शेवटचा कार्यक्रम जो आहे तो 30 तारखेला आणि 1 तारखेला, 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची, या 2 दिवसामध्ये त्यांनी ते बसून संपूर्ण कोणत्या मतदारसंघात कुणी लढायचं याच्याबद्दलचा प्रस्ताव तयार करावा, त्याच्या पक्षाला सांगावं आणि त्या पक्षाला कार्याचा द्यायचा. तर उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कराडमध्ये बाळासाहेब पाटलांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला. तर राष्ट्रवादी ठरले आणि त्याच्यातून आम्ही आमच्या सरकारशी निवड करू आणि कामाला लागू. बालाजीच्या जो प्रसादामध्ये भेसळ झाली होती, तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये भेसळ जी झाली होती त्या संदर्भात SITची चौकशीचे आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी. माझ्या वाचण्यात हे आले आणि ते गंभीर आहे. खरं म्हणजे तर लोकांचं इतकं महत्त्वाचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेने लोक जात असताना तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसाद आणि त्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे असं मी वाचलं. माझ्या हातात अधिकृत काही तिची माहिती नाही. पण ते जर खरं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करून तर लोकांच्या भावनेची कुणी केली नाही. मनोज जरांगे पाटील आणि हके असे दोघंही उपोषणाला बसले. म्हणजे ह्या सरकारने समाजामध्ये भरपूर तेढ लावली असं वाटतंय का? आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची? आणि आमची भूमिका नेहमीची आहे की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या आरक्षण मागताय त्याचं काही चुकीचं नाही. पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य होतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून जर तुम्ही विचार बघितला तर अख्खा फक्त जातीच्या लोकांना घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदेश शिवछत्रपतींनी दिला. आणि ती भावना आज समाजाच्या सगळ्या घटकांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य, पण ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली. विशेषतः जरांनी स्वतः मांडली. ते सांगितले की मुस्लिम, धनगर, लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊन सगळ्यांना, सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आग्रह आहे. वक्फ विधेयकाविषयी आपली काय भूमिका आहे? वक्फ विधेयकाविषयी नाही, आता त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला आहे. तो घाईघाईनं पास करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा होत आहे. यावेळी तो प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्या सुप्रिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला. रोजाने घाईघाईने मंजूर करण्याच्या पद्धतीला आणि त्या ठिकाणी मागणी केली की एका दिवसात सध्यामध्ये हा कायदा मंजूर करावा. या गोष्टीला आमचा विरोध आहे. सर्व पक्षे कमिटी नेमा. वक्फ विरोधाच्या संबंधी ज्या वर्गाचा संबंध येतो त्याची मतं घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा. हा सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि त्यामुळं आज
तातडीने कायदा करण्याचा जो काही वेळेला प्रयत्न होता तो थांबला आणि आता ती कमी केली गेली. नगरमध्ये परवा सभा झाली. नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना आम्ही अंमलात आणू असं सांगितलं. तर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? असं आहे की प्रत्यक्ष कार्यक्रम आमच्या तिन्ही पक्षाचा जो आहे तो एकत्रित कार्यक्रम मानला जाईल. जुन्या पेन्शनच्या संबंधीची मागणी ही सातत्यानं होते. मला स्वतःला त्या संबंधीचे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे लोक भेटले. पुण्याच्या जवळ त्यांची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सला त्याने मला विनंती केलं आणि त्यामध्ये वाढली राजकारण असे भावना लोकांच्या मनामध्ये आहेत. त्याची पूर्तता करावी आणि त्या लोकांची अपेक्षित जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा त्याच्यात आहे. पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही. जेव्हा सरकार उद्या येईल त्यावेळी त्याची भूमिका कसं आहे. संभाजीनगरवरनं मुंबईमध्ये तिरंगा रॅली सुरू आहे. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांचे जे काही आक्षेपार्ह वक्तव्य आहे त्या संदर्भात त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे या रॅली संदर्भात. असं आहे की ते जे कोणी महाराज वाघेर कॉफी राहणारे वाघेर कॉफीमध्ये त्यागाचा इथे सगळ्या रस्त्यांच्या मध्ये संयमाचा दृष्टिकोन हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. असं असताना अन्य समाजाच्या संबंधित असं विचारही वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे आणि त्या संबंधी तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष देता येणार नाही. पण या पद्धतीची वक्तव्य करू नये की जेणेकरून सामाजिक ऐक्याला धक्का बसेल. चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीकडनं शेखर निकम यांचं नाव आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीकडनं प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे असं कळत आहे. काका विरुद्ध पुतणे अशी लढत देखील म्हणजे जशी बारामतीमध्ये जसं पाहिलं जातं तसं चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं जाते काका विरुद्ध पुतण्या. तर नेमकं काय वस्तुस्थिती आहे कशा? असं आहे की आमच्याकडे कोणते मतदारसंघ कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय मगाशी सांगितले की 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची चर्चा करणार. त्यानंतर तो मतदारसंघ आमच्याकडे आला किंवा कोणाकडे आला त्याचा निकाल तो होईल. अजून कशाचं काही नाही. अजून मतदारसंघ आमच्या हातात आहे. मला माहिती नाही इथे एक आमच्याकडे होणार आहे लाभाला चोरी आहे का तुमच्याकडे लाभाला चोरी आणि कोण कोणाला मारी अजून कशाचा अवस्थाने असताना दुसऱ्या कुठल्या प्रश्नाची कोणाची नावं इथे असतील तर त्यांचा अधिकार. कोकणातील किती जागांवर राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीमध्ये दावा करण्यात आलेला आहे किंवा काय? जेवढ्या जास्तीच्या जागा इतर पक्षाचे लोक आम्हाला सोडतील तिथं आमचे बोलणार. वन नेशन वन इलेक्शन के बारे में आपकी क्या राय है? बात ऐसी है कि इस बारे में सदन में जाना होगा. सदन में फायदे में डिस्कस करना होगा. कुछ राज्यों की कुछ समस्या है. समस्या ऐसी कि समझे तमिलनाडु के इलेक्शन 2 साल पहले थे और वहाँ का और 3 साल बाकी है. अभी महाराष्ट्र देखिए यहाँ 2 महीने रहे कैसे होगा. इसलिए हमें इसमें रहकर कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी. शायद संविधान में कुछ सुधार करने की आवश्यकता होगी और ये सब करने के बाद होगा तो इसमें कोई तकलीफ नहीं. मैंने खुद जब चुनाव जिंदगी में पहली बार लड़ा 1967 तो मैं विधानसभा का कैंडिडेट था और मेरे साथ लोकसभा के भी कैंडिडेट था और मेरे उत्तर से मुझे भी वोट दे दिए असेंबली के लिए और पार्लियामेंट के लिए दूसरे को दिए. 1952 to 1967 तक ये स्थिति थी
आज स्थिति अलग अलग राज्यों में अलग हो गई है, इससे रास्ता निकलना होगा और रास्ता निकलेगा तो इसमें कोई नुकसान नहीं है। साहेब, मोतीलाल ओसवालच्या फर्मने शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे, त्याच्यात मोतीलाल ओसवाल मोती ओसवाल जे आहे त्याच्या फर्म आहे, त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे, त्याच्यात पटाने वसूल सुरू आहे आणि जे शेतकरी पैसे देत नाही त्याच्या जमिनी जप्त केल्या जातात। मोतीलाल ओसवाल यांची फर्म आहे। मोतीलाल ओसवाल कुठल्या गावचे, कुठले? साहेब, लाडकी बहीण योजनेबाबत आता असं झालंय की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्विट असं केलंय की माझ्या बहिणीनं तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका, त्रास करून घेऊ नका। काल अजितदादा येऊन गेले, ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेचं आहे, म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तिसरे जे हे मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक जण क्रेडिट घ्यायला जातं। नेमका हा प्रकार जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केले, साधारणतः 24 वर्ष मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होतो। त्याच्या 24 मध्ये जवळपास 15-16 वर्ष मी मंत्री होतो, 4 मुख्यमंत्री होतो। त्यामुळे माझा समज असा आहे की एखादं धोरण सरकारचं असलं त्याचे पैसे सरकारच्या तिजोरीत जातात, मी त्या ठिकाणी मंत्री म्हणून माझ्या खिशातून जात नाही। आणि त्यामुळं असं कुठली योजना, मग ती राजकीय असं मुलाचा उदय असो, मुलीचा उदय असो, त्याची जी काही अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीची सरकारची नीती आहे ती राज्याची नीती आहे, ती सर्वसामान्यांची स्वतःची नीती आहे। आणि त्यामुळे आम्ही लोकांनी आमचे फोटो लावून हे सगळे काय का आमच्या खिशात चालले असं दाखवायची भूमिका कधी घेतली नाही। तर ठीक आहे, हल्ली बदलले, लोक मानतात निवडणुकीच्या नंतर काय की याच्या लोकांची काय भावना आहे। भविष्यामध्ये काका पुतणे एकत्र येतील का? कारण अनेकांना वाटते, उभे महाराष्ट्र वाटते की काका पुतणे एकत्र यावं। घरात सगळे एकत्रच त्या प्रश्नाला अनुसरून मध्यंतरी अजितदादा असे म्हटले की लोकसभेला मी उमेदवार उभा बारामतीमध्ये करून चुकी केली, तर काका म्हणून आपण माफ केले की करणार कसं? लोकसभेला उमेदवार बारामतीमध्ये उभं करून चुकी झाली पाहिजे असं मध्यंतरी त्यांनी दुसऱ्या पक्षात आहे, त्यांना त्यांचा निर्णय धोरण चालवायचा अधिकार आहे, त्याचं आम्ही कशाला भाष्य करायचं? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल साहेब अपेक्षित आहे का ह्या इलेक्शनपूर्वी, म्हणजे हा चिन्हासंदर्भातला? आमचा प्रयत्न आहे, आम्ही मांडणी केली, बघूया एक 18 दिवसात चौथामध्ये जर तारीख लागली आणि विचार झाला तर होईल, नाही झाला तर निवडणूक झाली होईल। छोट्या पक्षात तुम्ही घेणार, त्याला जागा वाटप करणार की सोबत घेणार? पहिल्यांदा आम्ही तिघात आमच्याचं पहिल्यांदा सोपवलं आणि त्याच्यात माझा व्यक्तिगत आग्रह, माझ्या पक्षाचा आग्रह आहे की आम्ही आमचे पक्ष सोबत असताना छोट्या पक्षाच्या लोकांना बरोबर घ्यायचं आणि त्यांना बरोबर त्यांना काही जागा देऊन एकत्रित काम करायचं, हा आमचा आग्रह आहे। 17 वर्ष झाली पावसाहेब, 17 वर्ष झाली, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण नाही, प्रचंड हाल इथल्या कोकणवासियांचे होत आहेत आणि महायुतीमध्येच आपापसात भांडणं देखील याच विषयावरून झालेली आहेत। सर काय सांगाल आपण? असं आहे की आज काल मी करारने चाललं शिवसेने, इतक्या वर्षांची इतका खराब रस्ता कधी पाहिला नाही आणि ही स्थिती माझ्या कानावर असल्याने की मुंबई चिपळूण किंवा मुंबई हा जो रस्ता आहे तिथं सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे। असं बाळासाहेब करार जोडून आले, त्यांना अनुभव असेल म्हणजे इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे, ज्या राज्यात कधी काही आम्ही राज्य चालवलं आम्हाला खाली मान घालावं लागेल असा रस्ता आहे आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते, इतकं व्हेरिफिकेशन होते
ही गोष्ट अत्यंत घृणास्पद आहे. आज आम्ही सरकारी भाषा करू शकत नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेने 2 महिन्यांनी वेगळा निकाल घेतला तर हे रस्ते जे केलेले त्याची तर चौकशी होईल. पण काही ठिकाणी असं दिसतंय की कॉन्सेप्ट लिहिणे याचा गावात या शिवमधून ओव्हरब्रिजचं काम चालू आहे ते पडला मध्ये असे फायदा. आणि आता त्याच्यात काहीतरी वेगळं खर्चाचं आहे हे दिवाळीस करून काही करण्याचा विचार असा आहे किंवा नक्की व्हायचं. पण याचा अर्थ अशा महत्त्वाच्या कामाकडे तिची लेखिकच करणार आहे असं राज्य सरकार होते, केंद्र सरकार होते, हे स्पष्ट होते. अनेक या मुंबई गोवा महामार्गावर मागं कशेडी बोगद्याला पण मोठी गळती लागली. खेडचा जगबुडी नदीचा ब्रिज असेल, चिपळूणचा ब्रिज असेल, एकंदरीत अनेक लोकांनी RTI अंतर्गत पण अर्ज केलेले आहेत की या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे. नितीन गडकरी साहेबांनी देखील हवाई पाहणी केली, मात्र परिस्थिती जैसे तेच आहे. काय वाटतं, आपण या चौकशी झाली पाहिजे या काल गडकरींचं स्टेटमेंट असलं की आजकालचा आपल्याला ते सगळं रद्द करणं, नुकसान झालं काय झालं ते नंतर बघू आणि अधिक चांगला रस्ता कसा देता येईल याच्यात गडकरींचा आग्रह आहे. जनतेने गडकरींचा आमचा अनुभव असा आहे, एखादी गोष्ट त्यांनी हातात घेतल्याची खुशी करतात, त्यामुळे त्याच्यावरती माझं काही वेगळं नाही. पण हल्ली विशेषतः सध्याचं सरकार आल्याच्या नंतर अशा कामाच्या संबंधी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार आहे असं दिसतं. त्याचं उदाहरण सांगायचं झालं की बघितलं असेल 2-3 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचा एक सट रस्त्याने जाताना तो रस्ता खाली गेला, खड्डा झाला, त्या खड्ड्यात तो चढ पडला. रस्ते शहराच्या महानगरपालिकेचे या दर्जाचे असतील आणि आज आपण कराड चिपळूण किंवा चिपळूण पनवेल याच्याचे काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत याचा अर्थ लोकांचं म्हणणं की याच्यात काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे हे म्हणायला आधार असं दिसतं. याची चौकशी झाली पाहिजे. हे इतक्या म्हणजे मी त्याचा काल चौकशी केली पाटणच्या रस्त्याची. मला सांगितलं की 3 लहान रस्ता दुरुस्त केला 3 वेळा तरी रस्त्याची अवस्था ही. आता हे तर असं चित्र असेल आणि उद्या जनतेने आम्हाला संधी दिली त्याची हाय लावून एक्सपर्ट कमिटी नेऊन सगळं इन्क्वायरी करून आणि एक सुधारणा कशी करता येईल ती करून आणि चुकीच्या गोष्टी कोणी केल्या असतील तर त्यांना त्यांचं स्थान दाखवायचा विचार करावा. तर महायुतीमधून अजित पवारांना बाजूला करण्यासाठी शिंदे आणि यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकटं पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. जास्त जागा त्यांना मिळावी यासाठी हे की मी महायुतीचं काम मी बघते त्यांचा प्रश्न आमची जी सांगत नाही त्याच्यासोडून दुसरं काही प्रश्न असेल ते सांगते निघाला पाहिजे. वाशीची डेअरीच्या माध्यमातून प्रशांत यादवनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलंच आहे. प्रशांत यादव आणि वाशी डेअरीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती केलेली आहे आणि आगामी भविष्यामध्ये या ठिकाणी अनेकांच्या मनामध्ये की प्रशांत यादवांना उमेदवारी द्यावी भाजपासाठी. कोकणात हा निकाल आमचा पक्ष आमच्याकडची जागा येईल त्याच्यानंतर येईल. पण एक गोष्ट आहे की या सगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांच्या अधिक काम करण्याची गरज आहे, अधिक हाताला काम द्यायची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं त्याची क्रेडिट सोसायटी असो त्याचा विस्तार जो होतोय त्याचा मला आनंद आणि आश्चर्य वाटेल असा आहे. आणि त्याबरोबर डेअरीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे काम चालू आहे हे त्याचं कौतुक करावं अशा प्रकारचं आहे. त्यातून या समाज विभागाची तरुण पिढी प्रेरणा घेईल आणि पुढे जाईल आणि त्यामुळे असं जे जे काम करतात त्या सगळ्यांना
आम्ही सगळ्यांनी प्रोत्साहित करावं, मदत करावी अशी माझी निश्चित आहे. राहुल गांधी की बारे में आरक्षण खत्म करने के जो अभी बीजेपी के द्वारा बताया जा रहा है, ऐसा उन्होंने कभी कहा नहीं. बीजेपी सर भास्कर टारगेट कर रही है. भास्कर वाले आज भेट घेतली तुमची काय सांगा? काय मुंबईला अनेक चार 5 दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम होता, त्याने माझ्यासोबत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.